मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती होणार, मात्र दाऊदशी नाव जोडलेल्या राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांना सोबत घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मांडली आहे। याबद्दल त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये शिवसेना बीजेपीची युती तर होतेच आहे, परंतु हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती राष्ट्रवादीला घ्यायचं का नाही हा एक प्रश्न आहे तुमच्या समोर आहे। राष्ट्रवादी आजही आमच्या बरोबर आहे, उद्याही आमच्या बरोबर असेल। सन्माननीय आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथरावजी, अजितदादा बसून हा निर्णय घेतील। विधानसभा लढलेच होते, त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा काही आज नवीन नाही आहे। आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हा हिंदुत्व मुद्दा सोडून आम्ही निवडणूक लढणारच नाही। हिंदुत्व हा आमचा गाभा आहे, हिंदुत्व हा आमचा देव आहे। हिंदुत्वासाठी आम्ही लढलो, हिंदुत्वासाठी आम्ही मरू। त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पण आमच्याबरोबर असेल। नवाब मलिक सारखे विषय आहेत, त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा नवाब मलिकांच्या बाबतीत आमचे नेते आशिष शेलारांनी फार स्पष्ट भूमिका मांडली। ज्या भूमिकेचं समर्थन मुंबईचे अध्यक्ष अमित साटम साहेबांनी केलं, त्यामुळे नवाब मलिकांवरती दाऊद इब्राहिम, हसीना पारकरसारखे आरोप असताना नवाब मलिकांना बरोबर घेणं हे मला वाटतं योग्य नाही। आम्ही ती भूमिका अजितदादांना कळवलेली आहे। अजितदादा त्यावर निर्णय घेतील। नवाब मलिक किंवा त्याचं कुटुंबीय सोडून जो कोण आमच्याबरोबर पक्षात युतीमध्ये नेता म्हणून आम्हाला देतील त्याच्याबरोबर आम्ही युती करायला तयार आहोत। महत्त्वाचा विधान केलेलं आहे प्रसाद लाडनी का आमची युती असणार आहे, परंतु नवाब मलिक हा जो विषय आहे हा आम्ही लांब ठेवणार आहे। नवाब मलिकशी निगडीत कोणताही विषय आम्ही जवळ करणार नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही युती करायला तयार आहोत। त्यामुळे राष्ट्रवादीचं जे अडचण आहे या अडचणवरती मात करण्याचं उत्तर लाड यांनी दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह कपिल राऊत, झी मीडिया, नागपूर।